टोळापार गावामध्ये सुरू असताना अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि मला असं वाटतं आज बहुतेक चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाटेला आली. उपस्थित सर्व धर्मरूपी पुरुष मंडळी, भक्ती माता स्त्रिया मंडळी, सर्व कलाकार गुणीजन मंडळी, महाराज यांचा विचार केला तर एक एकाहुनी बळी रे. आम्ही लहान होतो तेव्हा सुधाकर महाराज आमच्या गावात यायचे. अगदी लहान होतो आम्ही तेव्हापासून त्यांना ओळखतो. इकडे कांजरेकर बाबा आहेत, अक्षय महाराज आहेत, शेंद्रे महाराज आहेत आणि सगळे गायक आमचे संतोष महाराज वारीत नेहमी त्यांची भेटतात. सगळे आपले आमचा कुणाला आहेत. इकडे सगळे विनेकरी मंडळी, चौकदार मंडळी, सात जे म्हणते की नाही रोशन बाबा, सात कीर्तनाची सात याले म्हणते तसं पाहिलं. महाराज बसलेले आहेत, कीर्तनकार मंडळी बसलेले आहेत. आपलं नशीब असं असते की आपण महाराष्ट्राच्या 35-36 जिल्ह्यात फिरतो, कधी कधी महाराष्ट्राच्या बाहेर जातो. पण दुर्दैवानं कधी कधी अशी साथ येते आपल्या नशिबी, असं वाटतं याच्यापेक्षा कोरोनाची साथ बरी. पण हे साथ काही आपल्या कामाची नाही. महाराज आज खरंच भाग्य आहे, एवढे सुंदर गायक वादक मंडळी आणि आमच्या सोबत आलेले सेवादास महाराज. म्हटलं गड्या एकटं गेल्यापेक्षा तुम्ही सोबत चाला. ते सुद्धा या ठिकाणी नुसतं वादनानं आणि गायनानं सगळं मंडपाचं वातावरण असं प्रसन्न झालं, प्रफुल्लित झालं. 2-2 चौकदार इकडून उभे आहेत. सगळे कीर्तनकार बाबा सुद्धा आज या ठिकाणी आले, महाराजजी सुद्धा बसले आहेत, बाबा सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. असं सुंदर असा अगदी